राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब नांदगावकर यांनी आझाद मैदान येथे संघर्षरत असलेल्या उमेदच्या हजारो बहिणींशी संपर्क साधला आणि राजसाहेब ठाकरे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. उमेदचं खाजगीकरण करू देणार नाहीत अशी ग्वाही त्यांना दिली. त्या संदर्भातील हा वृत्तांत. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात महाराष्ट्र समाचार. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब आपल्यासोबत आहेत. आझाद मैदानामध्ये अधिवेशनच्या काळामध्ये कालचा दुसरा दिवस होता. अधिवेशन संपलेलं आहे. उमेद संस्थेच्या वतीने उमेदचं आंदोलन सुरू आहे. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या रोजगारावरती गदा येते. आज मनसेचे नेते म्हणून तुम्ही या आंदोलकांच्या पाठीशी कशी उभे आहात? कारण राजसाहेबांनंतर तुमचा शब्द मनसेत आणि राज्यात आणि देशात अंतिम मानला जातो. तुम्ही जे म्हणाल ते खरं. दिनेश, उमेद संस्थेच्या आंदोलनाकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला गेले 3 दिवस या उन्हातान्हात या ठिकाणी बसतात. याचं निश्चितपणे मला खूप वाईट वाटतंय. मध्यंतरीच्या काळामध्ये उमेदचे बरेचशा महिला आणि त्यांचं शिष्टमंडळ राजसाहेबांना भेटलं होतं आणि त्यांचं म्हणणं मांडल्यानंतर राजसाहेबांनी स्वतः राज्याचे या खात्याचे मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ यांच्याशी फोनवर ते बोलले होते आणि हसन मुश्रीफ साहेबांनी सुद्धा फोनवर बोलणं झाल्याप्रमाणे आपली निश्चितपणे वेळ देण्याचं ठरवलं होतं. दुर्दैवाने ह्या पॅन्डेमिक इयरमध्ये आणि कोविडच्या गडबडीमुळे त्यांना वेळ देता आला नाही, पण ते म्हणाले की मी वेळ देतो. आणि आता अधिवेशन 2 दिवसाचं असल्यामुळे महिलांनी आणि या संस्थेने निर्णय घेतला या ठिकाणी आंदोलन करायचं आणि म्हणून ते एवढ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपलं घरदार सोडून कच्ची बिच्ची लेकरं बाळं सोडून घरदार सोडून या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून त्यांचा हा विषय अत्यंत गांभीर्याने सरकारने घेतला पाहिजे, सहानुभूतीने घ्यायला पाहिजे असं मी कधी म्हणणार नाही. सरकार हे जनतेचं मायबाप असतं आणि मायबाप सरकारने आपल्या लेकरांकडे मायबाप म्हणूनच पाहायला पाहिजे. आणि म्हणून यांच्या काही फार मोठ्या मागण्या नाहीत. त्यांच्या 2च मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मला योग्य वाटतात. त्या एवढ्या मागण्या आहेत की उमेद नावाची संस्था हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 10-12 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करते आहे आणि या सगळ्या महिलांना त्यांनी घराघरात रोजगार दिलेला आहे. आणि म्हणून ही उमेद नावाची संस्था आहे ही सतत आणि सातत्याने चालू राहिली पाहिजेत. राज्य सरकारने काहीतरी ह्या संस्थेच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेला काम देण्याचा निर्णय केल्यामुळे या महिलांमध्ये प्रचंड संताप आहे, उद्रेक आहे, राग आहे. आणि म्हणून या महिलांची मागणी आहे की वर्षानुवर्ष या उमेद संस्थेने आम्हाला सांभाळलेलं आहे, आमचं कुटुंब सांभाळलं आहे आणि त्यामुळे ह्या संस्थेचंच काम कंटिन्यू करावं. त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि ते आंदोलन मला काही चुकीचं वाटत नाही. आणि म्हणून ती उमेद संस्था यांनाच ते काम राहावं अशी एक त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि शिवाय या महिलांना 2-2.5-3 हजार रुपये फार तुटपुंजा पगार मिळतो आणि त्यामुळे ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून आणलेली योजना आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर केंद्र सरकारने राज्य सरकारची योजना असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने ह्या योजनेमध्ये स्वतःचं सुद्धा काहीतरी प्रमाण टाकून ही योजना पूर्णपणे जिवंत ठेवली पाहिजेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे अंगणवाडीचा विषय असो की इतर कंत्राटी कामगारांचा विषय असो, तो ज्यावेळेला आपल्या पुढ्यात येतो की कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न असतो त्यावेळेला आपण पगारवाढ त्यांची जशी करता तशीच ह्या कंत्राटी कामगारांची सुद्धा पगारवाढ झाली पाहिजे. आणि म्हणून किमान आम्हाला 15,000 रुपयाची पगारवाढ, 15,000 रुपये आम्हाला महिन्याला पगार मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि म्हणून या 2 मागण्या आहेत. या मागण्यांवरती राज्याचे जे मंत्री महोदय हसन मुश्रीफ आहेत, मी त्यांना आता फोन केला होता, ते मीटिंगमध्ये आहेत. मी त्यांच्याशी निश्चितपणे या विषयावरती बोलून ताबडतोब त्यांच्याकडे मीटिंग मागतोय. राजसाहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत. कालच
या ठिकाणी या राज्याचे सर्वात सन्माननीय पवार साहेबांच्या कन्या आमच्या भगिनी सुप्रियाताई सौभाग्यवती आल्या होत्या. त्यांनी या महिलांना भेट देऊन त्यांची अडीअडचण जाणून घेतली आणि त्यांनी शब्द दिला की याच्यामध्ये मार्ग निश्चितपणे काढण्याचा प्रयत्न करू. जेव्हा राज्याचे सर्व पवार साहेबांची लेखसुद्धा या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी येते. राज ठाकरे साहेबांनी मला हा विषय कळल्यानंतर ताबडतोब म्हणाले की तो ताबडतोब जाऊन या आझाद मैदानाला भेट दे, महिलांचं काय म्हणणं ते ऐकून घे आणि हसन मुश्रीफ ते स्वतःही बोलतील. म्हणून मी स्वतः आमच्या महिला आघाडीच्या रिटाताई, आमचे सहकार सेनेचे दिलीप भाऊ ते स्वतः या ठिकाणी आलेत आणि मी त्यांना आता शब्द दिला आहे की राज ठाकरे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला योग्य वाटत आहेत, पण आंदोलन आणि चर्चा याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काही नसतं. पण आम्ही निश्चितपणे तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तो देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमच्याकडून होईल. आणि त्यासाठी मी आता ताबडतोब त्यांच्याशी सुप्रियाताईंशी फोनवर बोलणार आहे आणि मुश्रीफ साहेबांशी फोनवर बोलणार आहे आणि लवकरात लवकर ती मिटिंग लागून यांना कसा न्याय देता येईल तो प्रयत्न नक्की करेन. मला खात्री आहे की सन्माननीय मुश्रीफ साहेब या कानाकोपऱ्यातून आलेल्या 84 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे हा, त्यांचा सन्मान राखतील आणि ह्या माऊलींना निश्चितपणे एक चांगलं पॅकेज देऊन भेट देतील आणि त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण करतील. माजी गृहराज्यमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, सरकार मागण्या मान्य करतील का भिजत घोंगडं पुढच्या काही वर्षापर्यंत ठेवतील? शेवटी हा विषय आर्थिक बाबीशी निगडीत असल्यामुळे सरकारला यासाठी राज्याचे वित्तमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब यांच्याशी बोलावं लागेल. किंबहुना हा झाला त्यांच्या पगारवाढीसाठीचा विषय, पण उमेद संस्था तशीच जिवंत ठेवायची आहे, तिलाच काम द्यायचं आहे. यासाठी तर आर्थिक गोष्टीचा विषय येत नाही. त्यामुळे त्या संस्थेला तर पहिलं कंटिन्यू तुम्ही करा, त्या संस्थेला काम द्या. नंतर हा विषय आहे तो आर्थिक दृष्टीचा विषय, त्या विषयावरती मार्ग काढता येईल. 15,000ची जरी मागणी केलेली असली तरी एखादा विषय चर्चा, वाटाघाटी आणि तडजोड याच्यात निकाली निघू शकतो. मात्र लवकर त्यांनी चर्चेला बोलवावं. 3 वर्षे बाकी आहेत, अजून 12 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होतो, 9 वर्ष झालेली आहेत आणि 3 वर्ष बाकी. आणि हा सरकारचा विषय, आता 3 वर्ष त्यांना कंटिन्युएशन द्यायचं नाही द्यायचं, पण आमची मागणी आहे का त्यांना तुम्ही कंटिन्युएशन द्यायला पाहिजे. समजा सरकारने यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर या महाराष्ट्राच्या माय भगिनींसाठी, रणरागिणीसाठी मनसे मैदानात यांचा जो लढा आहे त्या लढ्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आतापर्यंत यांच्या ज्या ठिकाणी मोर्चे निघाले त्या ठिकाणी आम्ही स्वतः मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. भविष्यातही तशा प्रकारच्या जर गोष्टी घडल्या तर आमचा पूर्ण सहकार्य या आमच्या माऊलींच्या आणि भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे राज ठाकरे साहेब उभे राहतील आणि माझा पक्ष उभे राहील असं मी मुद्दाम या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद सर. आणि तुमच्या चॅनेललाही मनापासून दिनेश शुभेच्छा.